आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मॉकड्रिल करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये मॉकड्रिलची तयारी सुद्धा जोरदार सुरू आहे। मुंबई, नागपूर आणि नाशिकमध्ये प्री मॉकड्रिल सुरू आहे, तर उद्यापासून सर्वच ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे। जम्मू काश्मीरमधील दल लेक परिसरामध्ये सुद्धा मॉकड्रिल केलं जाणार आहे। ही 4 दृश्य आपल्या स्क्रीनवर श्रीनगरच्या दल लेक मधून ही मॉकड्रिल केल्याची दृश्य आहेत। दुसरीकडे दादरमध्ये डी सिल्वा स्कूल आहे, त्यामध्ये सुद्धा मॉकड्रिल करण्यात आलं। नागपूरमध्ये हडस हायस्कूलमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना हे मॉकड्रिल कसं असतं ते सांगण्यात आलेलं आहे, प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे नाशिकमधून आपण ही दृश्य पाहतोय, कलेक्टर ऑफिसमधली युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या काही वस्तू उपयोगी पडतील त्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय। आणि महाराष्ट्रामधील 16 शहरांमध्ये उद्या मॉकड्रिल होत आहे आणि त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यासह जवळजवळ 16 शहरांमध्ये मॉकड्रिलची तयारी करण्यात आलेली आहे। त्यासाठी प्रशासन जोमानं कामाला सुद्धा लागलंय आणि मॉकड्रिल होणाऱ्या 16 शहरांमध्ये सध्या तयारी सुद्धा जोरात सुरू आहे। आणि कशा प्रकारे ही तयारी सुरू आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। महाराष्ट्रामधील 16 शहरांमध्ये उद्या हे मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि 1971 मध्ये अशा प्रकारचं मॉकड्रिल झालं होतं आणि त्यानंतर 4 दिवसांनी युद्ध झालेलं होतं। मात्र सध्याची जी आपण परिस्थिती पाहतोय, महाराष्ट्रामधील 16 शहरांमध्ये उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे हे मॉकड्रिल होणार आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिकच्या माध्यमातून। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिन्नर, मनमाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उरण, भुसावळ, तारापूर, नागोठणे आणि वायशेत या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे। हवाई हल्ल्याची पूर्व सूचना मिळणार। मॉकड्रिल मध्ये नेमकं काय होणार ते आपण पाहतोय ग्राफिकच्या माध्यमातून। हवाई हल्ल्याची पूर्व सूचना मिळणार। हल्ल्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे। रात्रीच्या वेळी शत्रूला ठिकाणं समजू नयेत म्हणून ब्लॅकआउट सुद्धा केलं जाईल। महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना राबवल्या जातील। आंतरराष्ट्रीय विश्लेषक सतीश जगे यांनी सुद्धा ही सगळी माहिती आपल्याला सविस्तररित्या दिलेली आहे। नागरिकांना बचाव कार्याचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। युद्धकाळामध्ये घरात पाणी, अन्न आणि इंधन या सगळ्या साठ्याचं महत्त्व सुद्धा सांगण्यात येणार आहे। मॉकड्रिलमध्ये या सगळ्या गोष्टी होतील। तर राज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे त्या ठिकाणावरून पुढारी न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावाच्या दृष्टीने केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिलचे आदेश दिलेले आहेत। राज्यातल्या 16 ठिकाणी उद्या मॉकड्रिल राबविण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातील 244 जिल्हे आहेत। सध्या मी या उरण परिसरामध्ये आलेली आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर हा उरणचा जो परिसर आहे इथे JNPT आहे, तसेच ONG सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प या उरण परिसरामध्ये आहे। विशेष म्हणजे मेट्रो केमिकल कंपन्या असतील, गॅसचे विविध प्रकल्प असतील, असे विविध प्रकल्प असल्याने उरण परिसर हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो। त्यात उरण परिसरामध्ये 3री मुंबईचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या या उरण शहरामध्ये मॉकड्रिल राबविण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी कशी खबरदारी घ्यावी, कशी काळजी घ्यावी याचं देखील शिक्षण उद्या नागरिकांना दिलं जाणार आहे। कॅमेरामॅन संदीप भारतीसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। केंद्रीय गृह विभागाकडनं मॉकड्रिलच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये उद्याच्या दिवशी राबवण्यासंदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये याबाबतची तयारी जी आहे ती स्थानिक पातळीवर केली जाते। जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या संदर्भात आढावा देखील घेतला जाणार आहे। मी सध्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि याच ठिकाणचा जो नियंत्रण कक्ष आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी लाऊडस्पीकर असतील, हेल्मेट्स असतील, त्यासोबतच जे आपत्तीजन्य स्थितीमध्ये जे जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य या ठिकाणी आहेत आणि त्याचा आढावा एकूणच या सगळ्या दरम्यान घेतला जातोय। खरं तर युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यायची, जर अशा वेळेला कुठला प्रकार जर घडला त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांनी काय नेमकं करायचं याबाबतचं एक प्रात्यक्षिक या सगळ्या संदर्भामध्ये दिलं जाणार आहे। संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल राबवण्याच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना दिल्या गेल्यानंतर आता त्याबाबतची तयारी जी आहे ती स्थानिक पातळीवर या ठिकाणी सुरू झालेली आहे। 7 मेला केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण
भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा सर्व परिस्थितींमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 3 प्रमुख ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो नियंत्रण कक्ष नाशिकमध्ये आहे त्या ठिकाणी मी सध्या आहे. याच ठिकाणी जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये असलेलं जे नागरिक संरक्षण कार्यालय आहे त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे काही प्रतिकात्मक बॉम्ब ठेवण्यात आलेले आहे, ज्याला शेल म्हणून देखील संबोधलं जातं. असेही जवळपास 5 शेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दुसऱ्या बाजूला जे एक उपकरण आहे ते जे आहे ते आवाजासाठी त्याचा वापर केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने उद्या देशभरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. राज्यात 16 ठिकाणी ही मॉक ड्रिल करण्यात येणार असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि सिन्नरचा समावेश आहे. मनमाडचा महत्व म्हणजे मनमाड शहरातील पानेवाडी, डोटाणे या शिवारात HPCL, BPCL आणि IOCचे ऑइल प्लांट आहे. यामधून शेकडो टँकर चढावे राज्यभरात इंधन पुरवठा केला जातो आणि त्यासोबतच आशिया खंडातील सर्वात मोठा FCI गोडाऊन असल्याने राज्यभरात इथे धान्य साठवलं जातो आणि इकडून राज्यभरात धान्य पुरवठा केला जातो. शेख, पुढारी न्यूज, पानेवाडी, मनमाड. भारताच्या नंदनवनात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर देशामध्ये उद्या मॉक ड्रिल हे होणार आहेत. देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ही जी कोकण किनारपट्टी आहे यावर ही मॉक ड्रिल होणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा हा देखील महत्वाचा आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या या समुद्राच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोस्टगार्डच्या यंत्रणेकडून देखील समुद्रात गस्त घातली जाणार आहे. बोटींची ही देखील तपासणी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाहिलं तर 16 लँडिंग पॉइंट्स आहेत आणि त्यातील मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी ही उद्या मॉक ड्रिल होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ही मॉक ड्रिल होणार आहे. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान आता युद्धजन्य जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. मी सध्या पालघरच्या तारापूर परिसरामध्ये आणि याच परिसरात आपण बघितलं तर अणु ऊर्जा केंद्र आहे जे समुद्रा लगतच आहे आणि याच समुद्रापासून साधारणतः 585 नॉटिकल मैलवर जे ती कराची आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठलीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून उद्या रंगीत तालीम जी आहे ती घेण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांसह विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. उद्या डिफेन्स विभागाकडून या ठिकाणी रंगीत तालीम जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. एकंदरीत बघितलं तर ज्या ठिकाणी जे केंद्राचे मोठे मोठे प्लांट आहेत या प्लांटला झाकून ठेवण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. उद्या रेड सायरन वाजल्यानंतर या ठिकाणी इमारतीतून सुरक्षितरित्या बाहेर कसं पडावं आणि सुरक्षितरित्या कसं जावं याचं प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येणार आहे. आणि एकंदरीत बघितलं तर आता संपूर्ण पालघर जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर. भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण स्थिती जी तयार झालेली आहे त्या स्थितीवर जे आहे ते आता केंद्र सरकारने जे आहे ते मॉकड्रिल घेण्यासाठी सांगितलेलं आहे. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जे आहे ते हळस शाळेमध्ये जे या प्रकारचा असा मॉकड्रिल घेण्यात आला आहे. याची पूर्वतयारी म्हणून, मॉकड्रिलची पूर्वतयारी म्हणून इथे जोरदार रिंग आणि बेल वाजवण्यात आलेली आहे आणि या बेल वाजवल्यानंतर जे विद्यार्थी आहेत ते कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतात ते या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एकूणच पाहता प्रशासनाला अजूनपर्यंत भले सूचना मिळालेल्या नसल्याची माहिती मिळते, मात्र ते येतील आणि लवकरच अशा प्रकारचे जे मॉकड्रिल आहे ते संपूर्ण शहरात प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. कॅमेरामन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.